खऱ्याला न्याय मिळेल, धर्माचं वर्चस्व प्रस्थापित होईल. यड्राव येथे सोनूदेव गणपा पुजारी यांनी केली भाकणूक. लक्ष्मी रिद्धी सिद्धी यात्रा उत्साहात. जात धर्माचं राजकारण रंग घेईल, गट तडपडतील, पक्षांतर होतील, छुपयुद्ध सुरू राहील, चीनकडून भारताच्या सीमेत अतिक्रमण होईल, संविधानावर टीकाटिप्पणी व कायद्यात बदल होईल, खऱ्याला न्याय मिळेल, धर्माचं वर्चस्व प्रस्थापित होईल, अशी भाकणूक श्री सिद्ध सोनूदेव यांनी केली. यड्राव तालुका शिरूर येथे श्री लक्ष्मी रिद्धी सिद्धी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी देव अमा गणपा पुजारी व सोनूदेवा यांनी भाकणूक केली. यात सामाजिक, राजकीय, नैसर्गिक घडामोडीबाबत सूचक संदेश देण्यात आले. रोहिणीचा तुरा, अश्विनीची मिरग यामुळे दुष्काळी पट्ट्यात महापूर येईल, रोगराई वाढेल, 18 तऱ्हांचे रोग दिसतील, विमानांचे अपघात, भूकंप, सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्ती घडतील. शेवटी मात्र खऱ्याला न्याय मिळेल, धर्माचं वर्चस्व प्रस्थापित होईल. पांढरं धान्य मध्यम पिकेल व मोलानं विकलं जाईल, तांबडं धान्य मध्यम पिकून मध्यम भावात विकलं जाईल. तंबाखूचा बंबाखू होईल, उसावरून आंदोलन पेटतील, राजकारणी डावपेच करतील. नीतीच्या नियमात देवाचा हब राखा. देवीच्या चरणी घातलेलं अंबिल मनापासून मान्य आहे. भक्ती करा, वारी करा, भक्तीप्रमाणे शक्ती मिळेल. कुलस्वामीला विसरू नका, अशी भाकणूक श्री सोनूदेवा यांनी केली. पहाटे यात्रा कमिटीच्या वतीनं अध्यक्ष केशव धुमाळे यांनी कमिटीचे पदाधिकारी यांच्या हस्ते देवीला अभिषेक करण्यात आला. सायंकाळी सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर यांच्या वाड्यात सौ सवितादेवी नाईक निंबाळकर यांनी पालखीची ओटी भरून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. पालखी गाव प्रदक्षिणा घालून सायंकाळी मंदिरात आली. यावेळी आरती, हेडम, शिवकळा, भाकणूक झाली. यानंतर भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. पालखी मिरवणुकीत यड्राव, शहापूर, तारदाळ, वालूग सहभागी झाले होते. दरम्यान रात्री सरकारवाडा येथे आकाराम पालखे, उत्तम पालखे, अर्जुन देशिंगे यांनी धनगरी ओवी सादर केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्राचे दूरसंचार परिमंडळ उपाध्यक्ष कॉम्रेड विजयानंद माने, देवराज नाईक निंबाळकर, राजवीर नाईक निंबाळकर, विनायक जोशी, शिवाजी दळवी, सरदार सुतार, राजू जांभळे, प्रदीप सांबरे, प्रवीण दळवी, उल्हास भोसले यांच्यासह यात्रा कमिटीचे पदाधिकारी, भक्त, नागरिक उपस्थित होते. मिरवणुकीत पारंपरिक हलगी, धनगरी ढोल, भगव्या पताकांसह भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यात्रेनिमित्त गावात भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न झाला.